नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्टिचेस सरितावरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सध्या नवरात्रीची खूप सारी घाई-गडबडीची कामं चालू आहेत. अर्जंटचे ब्लाऊजसुद्धा चालू आहेत. त्याच्यातच हे एक अर्जंटचा ब्लाऊज आलेला आहे आणि हा लूक जो आहे, तो पैठणीवरती करायचा होता आपल्या या क्लायंटला. रेग्युलरची क्लायंट आहे. तिला पैठणी साडीवरती नेटच्या ब्लाऊजचा कॉन्ट्रास्ट करायचा होता मॅचिंग. आणि आता सध्या ट्रेंड आहे कॉन्ट्रास्टचा. सो नेटचा कपडा कसा आणू किंवा त्या पैठणीवरती कोणता कॉन्ट्रास्ट आपण करू, हे ती मला विचारायला आली होती. मी ऑर्डर नाही म्हटलं तरीसुद्धा ही अर्जंटची ऑर्डर आली होती. कारण त्यांच्या सोसायटीमध्ये अचानक बेंगॉली लूक ठरला होता त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपचा आणि त्यासाठीच तिला हा लूक हवा होता. सो तिने रिक्वेस्ट केली आणि मला नाही म्हणता आलंच नाही. त्यामुळे म्हटलं चला, सध्या मुलींची हौस-मौस करण्याचे दिवस आहेत, तर त्यांनासुद्धा आपल्याला काही हेल्प करता आली तर करू. तर त्यासाठी तिची ही ऑर्डर घेतलेली आहे. सुंदर असा हा नेटचा डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे. तो मी कसा शिवला हे पुढं आपण पाहणारच आहोत. पण आजच्या दिवसामध्ये जी काही शॉपची कटिंगची किंवा शिलाईची कामं आहेत किंवा रुटीन जे आहे किंवा घाई-गडबड जी आहे, ती आज आपण पाहणार आहोत किंवा त्याचा थोडासा आढावा घेणार आहोत. आजपासून आपल्या टीममध्ये अजून एक मेंबर ॲड झालेला आहे. सो आजपासून एक नवीन मॅडम आलेले आहे आपल्याकडे कारागीर म्हणून. तर त्या आल्यानंतर मग मला शेवटी पर्याय नव्हता, कटिंग करून द्यावंच लागलं. कारण त्या पण त्यांची कामं उरकून वगैरे आल्या होत्या. दिवसभर शॉपवरती थांबणार होत्या. मग मी त्यांना हातातलं ब्लाऊज मी बाजूला ठेवलं आणि त्यांना कटिंग करून देत तोपर्यंत भावनासुद्धा आली. कारण आज भावना दुपारनंतर येणार होती. मग दोघीही एकत्र आल्यामुळे मला मशीनवरून उठून कटिंग करावं लागलं. तर आता हे जे ब्लाऊज आहे, हे या कटिंगचा आजच्या दिवसाचा लास्टचं ब्लाऊज आहे. जवळ-जवळ 7-8 ब्लाऊज मी कटिंग करून दिले होते. 6-7 ब्लाऊज कटिंग करून त्या दोघींना मी पुरवत होते कटिंग माझं आणि हे ब्लाऊज आहे ते लास्टचं होतं 7वं किंवा 8वं असेल. तर त्यांनी एकामागे एक जसं कटिंग करून देईल तसं जोडलं होतं आणि जे रेड कलरचं ब्लाऊज नेटचं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, ते सुद्धा नेण्यासाठी क्लायंट संध्याकाळी 5 वाजता येणार होते. 5 ते 5:30 म्हटले होते, की ताई 5:30 पर्यंत करून ठेवा. मी ते घ्यायला येईन तुमचा कॉल आला की किंवा मी कॉल करेन म्हणून. तर आता बघू म्हटलं कसं-कसं होतंय. मध्ये स्लाईड जात होती आणि ह्या दोघीही मशीनवरती असल्यामुळे मला अजिबात निवांतपणा नव्हता कटिंगपासून. कारण 2-2 कारागीर हाताशी असताना त्यांना कटिंग पुरेल त्यासाठी मला प्रॉपर त्यांना कटिंग करून देणं भाग होतं आणि प्रत्येक ब्लाऊज अस्तरचं होतं. सध्या नवरात्रीमुळे प्रत्येकीला वेगळा-वेगळा कलर आहे. त्या-त्या साड्यांवरती ब्लाउजं द्यावी लागतात आणि दसरा तर जवळ आलेलाच आहे. 2-3 दिवसावरती दसरा राहिलेला आहे. दसऱ्याच्या अगोदर आदल्या दिवशीपर्यंत आम्हाला खूप सारी ब्लाउजं रेडी करून द्यायची होती. खूप साऱ्या ऑर्डर होत्या. त्या रेडी करून द्यायच्या होत्या. सो आता हे फायनली ब्लाऊज कटिंग केल्यानंतर बराच वेळ होत आला होता. सकाळपासून दुपार झाली. दुपारनंतर आता संध्याकाळ व्हायला आली होती. मध्ये-मध्ये क्लायंट्स येत होते. त्यातून एखाद दुसरं अर्जंटच येत होतं आणि हे ब्लाऊज कटिंग करता-करता अजून एक भैय्या आले होते. ते आमच्या इथून लांब राहायला गेले होते वाकड साईडला वगैरे. पण त्यांच्या ज्या मॅडम आहेत किंवा त्यांच्या मिसेस आहेत त्यांना आपलेच ड्रेसेस आवडतात शिवलेले. ते सुद्धा 2 ड्रेसेस घेऊन आले होते त्यांच्या मिसेसचे. मेजरमेंटचा ड्रेससुद्धा सोबत होता आणि ते आल्यानंतर त्यांनी खूप वेळ घेतला. कारण कसं आहे हे लेडीजचं काम आहे. काही बारकाई असतात, काही चेंजेस असतात किंवा काही डिझाईन्स असतात. तर त्या आपल्यालाच पटकन जमतात आणि सहज जमतात. बऱ्याच वेळेला जेंट्स लोकांना माहीत नसतं नेमकं काय सांगायचं आहे, काय आहे आणि त्यात ते साऊथ इंडियन त्याच्यामुळे त्यांच्या मिसेस ज्या सांगत होत्या ते मला सांगत होते, ट्रान्सफर करत होते माझ्याकडे. अगदी म्हणजे 1 सेंटीमीटर, पाव इंच, अर्धा इंच इथून त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन होतं. सो त्या दोघांच्या डिस्कशनमध्ये माझा बराच वेळ गेला. शेवटी फायनली त्यांची ऑर्डर घेतली आणि त्यांनासुद्धा दसरा झाल्यानंतरच ऑर्डर हवी होती आणि हे अर्धवट राहिलेलं ब्लाऊज मी कटिंगला घेतलं होतं पुन्हा. कटिंग झालेलं आहे. आता ह्याचे स्लीव्हज अगोदर कटिंग करून मी पास केले होते जोडण्यासाठी नवीन कारागीरला. आता हे सुद्धा कटिंग झालेलं आहे. त्यानंतर दुसरं एक ब्लाऊज तुम्हाला दाखवते. हे ब्लाऊज गणपतीच्या टायमिंगमध्ये आलं होतं. तर गणपतीमुळे हे ब्लाऊज राहिलं होतं आणि ह्या क्लायंटला सुद्धा हे ब्लाऊज नको होतं लगेच. त्या म्हटल्या गणपतीनंतरही चालेल. तर ते सुद्धा कटिंगला घेऊन जोडायला दिलं. आता दिवसभराचं कटिंग झाल्यानंतर जोडून खूप सारे ब्लाउजांचा ढीग लावून दोन्हीही कारागीर निघून गेल्या होत्या. त्यांच्या टायमिंगनुसार आणि एक गेली होती 6 वाजता, एक गेली होती 6:30 वाजता. त्यानंतर हे क्लायंट 5:30 पर्यंत येणार होतं. तिचा कॉल ऑलरेडी आला होता. तिला म्हटलं, की बराच वेळ गेलेला आहे माझाही कटिंगमध्ये, सो थोडा वेळ अजून लागेल. आता ह्या ब्लाऊजच्या स्लीव्हज आहे, ती सुद्धा डिझायनर स्लीव्हज आहे. ट्रिपल अस्तरवाला ब्लाऊज आहे, नेटचा आहे, अस्तर सॅटिनचा आहे त्याला आणि त्याच्यात आणि कॉटनचा सुद्धा आहे फ्रंट साईडला. पॅडेड ब्लाऊज आहे. प्लस बेंगॉली लूकसाठी तिने मला एक ऑनलाईन स्क्रीनशॉट काढून पाठवला होता. सो त्या इमेजनुसार तिला ब्लाऊज हवं होतं
आणि खूप सुंदर डिझाइन या ब्लाउजची तयार होणार होती. पण वेळेचं शेवटी बंधन असतं अर्जंटची ऑर्डर घेतली की. आणि त्यात आपण शॉपमध्ये असल्यानंतर शॉपमध्ये कधी कोणी येईल किंवा कधी कुठला काम आपला वेळ खाईल किंवा वेळ जाईल त्या कामासाठी, हे सुद्धा सांगता येत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधता किंवा त्या प्रॅक्टिकली करता ही ऑर्डर ब्लाउजची मला कंप्लीट करून देणं भाग होतं, कारण मी तसा शब्द दिला होता. सो मी या क्लायंटला कॉल केला आणि ऑलरेडी 6:30 झाले होते. तिला म्हटलं, "एक 15 मिनिटामध्ये ये, मी तुझा ब्लाउज रेडी ठेवते." कारण ती सुद्धा थोडी लांबून येणार होती. तिचं सुद्धा वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि त्याच्यामध्ये ती ब्रेक घेऊन माझ्याकडे ही ब्लाउज कलेक्ट करायला येणार होती. तर तिचा सुद्धा वेळ खूप महत्त्वाचा होता. तिला कॉल केला आणि सांगितलं, की एवढ्या-एवढ्या टायमिंगमध्ये ये. फार-फार 15 ते 20 मिनिटं लागतील, कारण एवढी गॅरंटीने मी सांगितलं होतं. याचं कारण तुम्हाला सांगते. हा जो ब्लाउज आहे ह्याला बॅक हूक आहे. तर ह्याला भावना दुपारी यायच्या अगोदर माझा हा बॅक पार्ट रेडी करून झाला होता. तर तिला मी लगेच ह्याला हुक करायला लावले होते. कारण कटिंगनंतर हा काम जरी राहिला माझा, तरीसुद्धा बाकीची फिनिशिंगची कामं कंप्लीट करून झाली. म्हणजे ब्लाउज मी नंतर फिटिंग आणि स्लीव्हज आहेत ते अटॅच करून त्यांना मी तयार करून ब्लाउज हँडओव्हर करू शकते क्लायंटला. तर या अगोदर मी अर्धवट काम माझं ब्लाउजचं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं शेवटीचं फिनिशिंगचं पूर्ण काम करून घेतलं होतं. आता ब्लाउजची स्लीव्ज तयार झालेली आहे. लेस वगैरे लावून सुंदर अशी स्लीव्ज तयार झालेली आहे. त्यानंतर फायनल त्याला टिप मारून घेते. तुम्ही हा पफ स्लीव्ज बघू शकता. स्पेशली तुम्हाला हा व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेन. तुम्हाला जर तसा हवा असेल तर तशी मला कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता. तर या स्लीव्ज कशा तयार केल्या किंवा किती कपडा लागला ह्याला, याचं सुद्धा सविस्तर डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करेन. सुंदर असा ब्लाउज तयार होतोय. एका साइडची स्लीव्ह जोडून झालेली आहे. दुसऱ्या साइडची स्लीव्ह आहे, ते अजून जोडायची आहे. आणि मध्ये कोणी क्लायंट येऊ नये, आता हीच अपेक्षा होती. कारण हातातलं काम पूर्ण व्हायचं होतं. ऑलरेडी क्लायंटला कॉल करून झाला होता आणि यावेळेला जर कोणी आलं, तर पुन्हा हे हातातलं काम बाजूला ठेवणं शक्य नव्हतं. सो जे कोणी येतील, कारण सण असल्यामुळे कोणी ना कोणी येतात, तर त्यांना मला थोडंसं थांबवावं लागेल किंवा त्यांचं इतर कोणतं दुसऱ्या ठिकाणी काही काम असेल मार्केटला, तर ते करून या असं सांगावं लागेल. तर आय थिंक सो की कोणी येऊ नये एवढं ब्लाउज कंप्लीट होईपर्यंत असा माझाही प्रयत्न चालू होता. फायनली हा ब्लाउज दुसरा स्लीव्हसुद्धा जोडून झालेला आहे. आता हा नेटचा ब्लाउज आहे आणि नेट शिवताना बऱ्याच वेळेला बघा घाई-गडबडीमध्ये धाग्याचं तुटणं हे ठरलेलं असतं. त्यामुळे नेटचा कपडा पातळ असल्यामुळे पटकन धागा तुटायचा खालचा किंवा वरचा. आता तो सांगून तुटत नव्हता की कोणता आहे तो. पण पटकन कोणतातरी धागा तुटायचा आणि पुन्हा मला ते ओवत बसायला लागायचं. अशी तारेवरची कसरत करता फायनली ब्लाउज फिटिंगपर्यंत आलेलं आहे. तुम्ही सुद्धा हे काम करत असाल, तर तुमच्याकडे सुद्धा नवरात्रीच्या खूप साऱ्या ऑर्डर्स आत्ता पेंडिंग असतील, तुमची कामं चालू असतील आणि कंटिन्यू आता हे दिवाळी संपेपर्यंत आमचं हे काम चालूच असणार आहे. आज जी घाई-गोंधळ होती, गडबड होती, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वर्कलोड वाढणार आहे आणि अजून आम्हाला मॅनपॉवरची गरज लागणार आहे. सो त्यामुळेच मी आज एक नवीन आपल्याकडे मॅडम आहे त्यांना अपॉइंट केलं होतं. कारण कितीही लोकं असतील सणासुदीला त्यावेळेला भरपूर काम असल्यामुळे मॅनपॉवर कमीच पडतो. सध्या माझ्याकडे 3-4 टीम मेंबर आहेत. त्यांच्याच जीवावरती हे सगळं आपलं चाललेलं आहे. सो रोजचं काम माझं आहे कटिंग करून देणं. उद्यासुद्धा खूप सारं कटिंग आहे आणि हे ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सांगते, आज जे जोडलेले ब्लाउज आहेत त्यातले सुद्धा मला 3-4 ब्लाउज शिवावेच लागतील. नाहीतर हे आजचे 7-8 ब्लाउज पेंडिंग आणि उद्याचे सुद्धा कटिंग करणारे 7-8 ब्लाउज आहेत. तर ते सुद्धा जर पेंडिंग राहिले, तर प्रत्येक दिवशी 8-9, 8-9 ब्लाउज टार्गेट 10चं असतं. पण कधी तितकं होतं, कधी होत नाही. कोणत्यातरी गोष्टीला वेळ द्यावा लागतो, त्यावेळेला हे काम होत नाही. आणि कारागिरांना सुद्धा डाऊट असेल, तर त्यांना तिथे जाऊन प्रॅक्टिकल समजावं लागतं. मशीनवरती बसून करून दाखवावं लागतं. त्यामुळे शक्य होईल तेवढे ब्लाउज मला आज रात्री 8:30 पर्यंत शिवून काढणं गरजेचं होतं. फायनली हा ब्लाउज रेडी झालेला आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसतोय आणि क्लायंटसुद्धा आता समोर येऊन थांबली होती. तिला ट्राय करायला सांगायचा होता ब्लाउज आणि ट्राय केल्यानंतर कुठे काही लुजिंग वगैरे असेल, तर एखादी टीप टाकून द्यायची होती. म्हणजे कसं समोरासमोर ट्राय केला. तिलासुद्धा संध्याकाळी बेंगॉली लूक करायचा होता. तो ब्लाउज परफेक्ट असेल, तर ती सुद्धा खुश होणार होती ब्लाउज घातल्यानंतर. पाहिल्यानंतर तर ती खुश झालीच होती समोरून, की "वॉव ताई, खूप सुंदर दिसतो." जसा मी फोटो दाखवला, तसा तुम्ही ब्लाउज मला रेडी करून दिलेला आहे. सो मला सुद्धा माझ्या कामाचं केलेलं समाधान वाटतं. जेव्हा क्लायंट समोरून खुश होतं, क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन असेल, तर आम्हाला त्याचं नक्कीच समाधान नेहमीच होतं. सो फायनली अर्जंटची ऑर्डर माझी रेडी झालेली आहे. क्लायंटला हँडओव्हर करते ट्राय केल्यानंतर आणि पुढचं काम घ्यायला लागणार आहे स्टिचिंगसाठी. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. अशा छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी. पुन्हा भेटू. बाय.